नमस्कार सखींनो, कशा आहात? मजेत ना? आपण परवाच विजयादशमी साजरी केली. दसरा, वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणारा दिवस. आजच्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला, म्हणून आज आपण हा दिवस साजरा करतो. याला कारण देवी दुर्गा म्हणजे एक स्त्री जिच्यात अपार दिव्य शक्ती होती. मग आजच्या स्त्रीमध्ये तेवढी शक्ती नाही का? कोण म्हणताय नाही? आजची स्त्री सुद्धा तेवढीच सशक्त आहे. याचं उदाहरण म्हणजे एक शेतकरी स्त्री. मला नाही वाटत तिच्या एवढी शक्तिशाली स्त्री आता कोणी असेल. अहो, किती संकटात पण ती अभेद्य उभी राहते. निसर्गाचा कोप, बाजारभाव, कर्ज अशा अनेक संकटांना कंटाळून आपला शेतकरी राजा आत्महत्या करतो. पण कधी ऐकलंय का हो की या सगळ्याला कंटाळून एका शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केली आहे? कधीही नाही. ती कधीच हार मानत नाही. असेल त्या परिस्थितीला सामोरी जाते. मिळेल त्यात समाधानी असते. नवऱ्याने आत्महत्या केली तरी ती खचून जात नाही. ती पुढाकार घेऊन घर गाडा चालवते. ती रडत नाही, थांबत नाही, माघार तर अजिबात घेत नाही. असेल त्या परिस्थितीत ती आनंदात राहते आणि आपलं जीवन व्यतीत करते. आज आम्ही आमची ही कलाकृती त्या शेतकरी राणीला समर्पित करत आहोत. कारण तीच खरी दुर्गा, तीच स्त्री शक्तीचं परिपूर्ण प्रतीक. गेला वळी वणी घून आला मिरग फिरून पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण, सुरू झाली या पेरण. भलगडी बघा रे गड्या, भलगडी बघा, ये रे गड्या काम करी दादा. पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं. नव्या घरामंदी काय नवीन घडलं? घरकुला संग संग येगळ होईल. दिस जातील, दिस येतील, भोग सरल सुख येईल. दिस जातील, दिस येतील, भोग सरल सुख येईल. चिंबा पावसानं गाणं झालं आबादानी. झाकू कशी पाठी भरली, झाकू कशी पाठी भरली. सांडण गोंधळी बाई, बाई सांडण गोंधळी. चिंबा पावसानं गाणं झालं आबादानी. तुला दिसला ना इशारा, तुला दिसला ना.